नमस्कार. आजची आपली स्पेशल डिश आहे चटपटीत अशी कढी भेळ. छान अशी आंबट गोड कढी आणि त्यावरती कुरकुरीत असा मुरमुऱ्यांचा भत्ता किंवा भेळ. अगदी मस्त टेस्ट लागते. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले आपण कढीची तयारी करून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 4 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन दळल्या जाते. आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता पण दळायला घ्यायचा, छान असा फ्लेवर येतो कढीला. पाऊण चमचा जिरे. छान आपले दळले गेलेले आहे. इथे थोडं जाडसर असलं काहीच हरकत नाही. दह्यासोबत छान अशी बारीक पेस्ट पण होते, दळल्या जाते. इथे मोठे 3 चमचे मी दही घेत आहे. फ्रेश दही आहे, अजिबात आंबट नाही आहे. वाटीचं प्रमाण म्हटलं तर 2 वाट्या. आणि 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. खूप जास्त टाकायची अजिबात गरज नाही, कारण कढी घट्ट होत चालते आणि कढी भेळला कढी ही जरा पातळच लागते. आपण हे परत एकदा दळून घेऊ. एका बाजूला कढई पण ठेवलेली आहे. रेग्युलर फोडणी देऊन घ्यायची. 2 मोठे चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं कडकडीत तापलं की पहिले मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. त्यात 1 स्टार फूल, 2 ते 3 मिरे, लवंगा, कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि पाऊण चमचा हळद टाकून आपण दळलेलं टाकून देऊया कढईमध्ये. छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे. खडा मसाले आहे. टेस्ट पण अगदी छान येईल. स्मेलच खूप छान येतोय. आणि यासाठी मी इथे एवढ्या दह्यासाठी आणि डाळीच्या पिठासाठी 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची. एकदा मिक्स करून घेऊ. आणि चवीनुसार मीठ टाकू आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ आपण दळायलाच घेतलेलं होतं, त्याच्यामुळे अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही कढीच्या. आणि फ्रेश दही असल्यामुळे मी इथे थोडंसं चिंच टाकत आहे. पुन्हा एकदा मिक्स करू आणि एक उकळी आल्यानंतर लो फ्लेमवरती 5 मिनटं छान उकळवून घेऊ. छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करू आणि कढी भेळची तयारी करू. फायनली कढी भेळ बनते. पहिले एक मोठा बाऊल घ्यायचा. कढी भेळसाठी मोठाच बाऊल घ्यायचा. भरपूर सारी कढी लागते. त्यामध्ये 2 ते 3 चमचे कढी टाकायची. वरतून 1 प्लेट भरून मुरमुऱ्यांचा भत्ता. पुन्हा त्यावरती जाईल 1 ते 2 चमचा कढी. वरतून तळलेला मका पोह्यांचा लेयर. थोडी बारीक शेव, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि त्यावरतून भरपूर सारी कढी. कढी भेळसाठी भरपूर कढी वापरायची, अगदी छान टेस्ट लागते. पुन्हा आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मस्त अशी चटपटीत कढी भेळ इथं आपली तयार झालेली आहे. नाश्त्याला तसंच जेवणासाठी पण एक छान ऑप्शन आहे, कारण भरपूर सारी कढी ह्या भत्त्यामध्ये आपण टाकतो, त्यामुळे पोटभर जेवण होतं. तुम्ही एकदा घरी नक्की मी सांगितलेल्या पद्धतीने कढी भेळ करून तिचा स्वाद घ्या. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.